90% जे लोक सेक्स करतायत ते नॉन ऑर्गॅझमिक सेक्स करतात. त्यांना माहीतच नाही ऑर्गॅझम काय असतं. पण 55% ज्या मुली असतात त्या ऑर्गॅझम एन्जॉय करतच नाही. आणि जोपर्यंत तुम्ही वॉर्मअप होत नाही, जोपर्यंत फोर प्ले करत नाही, तोपर्यंत तिला ऑर्गॅझम मिळू शकत नाही. आता मला सांगा की ॲज अ ॲज अ गर्ल ऑल्सो, म्हणजे मी आता एवढं ट्रॅव्हल पण केलंय आणि मी बरोबर. शिकलेली पण आहे. पण तरी पण म्हणजे देर आर मेनी थिंग्स की अजून पण आम्ही ओपनली डिस्कशन बोलत नाही करत नाही. आणि डिस्कस नाही करत. तर फॉर एक्झाम्पल की ऑर्गॅझम पण म्हणजे एक बरोबर गोष्ट आहे. मला असं वाटतं की इथे बऱ्याच मुलींना अजून पण माहिती नाहीये बरोबर आहे. की व्हॉट इट इज आणि कसं होतं आणि काय करायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल, की म्हणजे मुली हाऊ डू दे इवन गेट टू नो की काय असतं, काय नाहीये? कारण अजून पण ह्या लेव्हलवर मला खूप कन्फ्युजन वाटतं मुलींचे आणि ओपनली डिस्कस करणं तर ते टॅबू आहेच आहे. आणि बरोबर मला आहे. असं नाही वाटत की ऑनलाईन पण काही खूप सारे अवेअरनेस आहेत. कारण तुम्ही फिजिओलॉजिकली हे कसं एक्सपिरियन्स करणार नाही, कसं किंवा असतं एक्सप्लेन की करणार? मुलं तरी कमीत कमी डिस्कशन करतात राइट. किंवा केव्हा व्हिडिओ बघतात, रील बघतात. हं, पण मुली तसं करत नाही. हं. मुली आपसामध्ये आपल्या मैत्रिणीबरोबर पण प्रॉपरली डिस्कशन करत नाही. नाही, अजिबात नाही. ऑर्गॅझम काय आहे की आज पण आपल्या देशामध्ये 90% जे लोक सेक्स करतायत हं. ते नॉन ऑर्गॅझमिक सेक्स करतायत. कारण एवढा की हाय हो, पर्सेंटेज कारण की आहे. खेड्यामध्ये हं, आज आपली 90% जे आपली म्हणजे पॉप्युलेशन आहे हं. ती खेड्यामध्ये राहते. बरोबर. त्या खेड्याच्या म्हणजे ड्यू टू द लॅक ऑफ एज्युकेशन त्यांना माहीतच नाही ऑर्गॅझम काय असतं. तो दे आर जस्ट मतलब इन्सर्टिंग पेनिस, जस्ट दे आर डुईंग द इंटरकोर्स, बट दे आर नॉट एन्जॉईंग द ऑर्गॅझम. आणि त्यांना ऑर्गॅझमबद्दल अवेअरनेस पण नसतं. आता ऑर्गॅझमची डेफिनेशन काय आहे? आपण म्हणतो ना संभोगशी समाधीतं, हं. त्यालाच आपण ऑर्गॅझम म्हणतो. बरोबर. ऑर्गॅझम इज द मतलब पीक एन्जॉयमेंट ऑफ द सेक्शुअल सायकल, म्हणजे पीक प्लेजर. पीक प्लेजर. बरोबर. तर हं. ही जे प्लेजर भेटतं केव्हा केव्हा काही काही स्त्रियांना भेटतं, पण काही स्त्रिया सांगतात, काही सांगत नाहीत. आणि त्याच्यामुळे ते त्याच्यापासून लॅकिंग करतात. बरोबर. कारण की आज इंटरव्ह्यूमध्ये कोणीच असं म्हणजे लेडीज बोलायला तयार नसते की वेदर शी इज सॅटिस्फाईड विथ हर हजबंड, बरोबर. असं कोणी सांगणार नाही. तर त्याच्यामुळे काय होतं, ती सायकल म्हणजे चालू असते, पण त्यांना ऑर्गॅझमबद्दल काहीच माहिती नसतं. बरोबर. इवन आजच्या नवीन जनरेशनमध्ये पण 45% मुली ऑर्गॅझम एन्जॉय करतात. हं. पण 55% ज्या मुली असतात त्या ऑर्गॅझम एन्जॉय करतच नाही. कारण ऑर्गॅझम मिळण्यासाठी एक टेक्निक असते. हं. ऑर्गॅझम देण्याची पण एक टेक्निक असते. ते पण आपल्या समोरच्या हजबंडला म्हणा किंवा पार्टनरला माहिती पाहिजे. बरोबर. कारण की जोपर्यंत तुम्ही तिचे स्टिम्युलंट पार्ट असतात जे ऑर्गॅझमकडं तिला घेऊन जातात, हं. ते जर पार्ट तुम्ही प्रॉपरली जर स्टिम्युलेट केले नाही तर तिला ऑर्गॅझमपर्यंत पोहोचताच येणार नाही. तर ऑर्गॅझम देणं ही पण एक पुरुषांसाठी एक कला समजून जायचं, आणि बरोबर. ऑर्गॅझम घेणं हे पण स्त्रीसाठी एक थोडंसं म्हणजे कठीण काम पण असतं. बरोबर. हां, तुम्ही एक फार छान आता गोष्ट म्हटली, की फ्रॉम ऑर्गॅझम पॉइंट ऑफ व्ह्यू, की एक तर की माहिती नाहीये ते तर एक गोष्ट असली. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट ते आहे, की कम्युनिकेशन म्हणजे मी पकडलं, बरोबर की आहे. पार्टनरला मुली कम्युनिकेट करत करत नाहीत. नाहीत. बरोबर आहे. आणि ते अगेन आय थिंक देअर आर मेनी टॅबू रिझन्स का ते बरोबर आहे. म्हणजे एक बरोबर आय आहे. कॅन थिंक ऑफ जे मी मैत्रिणींसोबत पण बोलून डिस्कस बरोबर आहे. झालंय, बरोबर आहे. की कधी-कधी काय होतं, की एक मेल इगो पण असतो. बरोबर आहे. आणि मग पार्टनर्सला म्हणजे असं मुलींना भरपूर वाटतं, की नको कारण त्याला हां, पर्सनली घेईल का त्याला हे नाही होणार आणि मग हे हां. कम्युनिकेशन गॅप आणि मिसअंडरस्टँडिंग गॅप पण होते. बरोबर आहे. सो फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल्सो, की जर जे मेल्स ऐकतात आहेत बरोबर आहे. आणि जे मुली पण ऐकतात आहेत, तर व्हॉट आर द पार्ट्स की जे मेल्स ऑल्सो शुड बी की त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, की काय स्टिम्युलेशन्स किंवा काय करायला पाहिजे, की ज्यांनी दे कॅन मेक शुअर की त्यांचा पार्टनर ऑर्गॅझम करतातच. बरोबर आहे. बघ, ऑर्गॅझम जे आहे, इट स्टार्ट फ्रॉम युअर आईज. तुम्ही तुमच्या म्हणजे पार्टनरकडं कोणत्या नजरेने बघता, कोणत्या सेक्सी नजरेने बघता, कोणतं एक इरोटिक टॉक करता, याच्यावर पण खूप डिपेंड असतं. नंतर हळूहळू तुम्ही जे काही 90% आपल्या भारतामध्ये लोकांना फक्त इंटरकोर्स करण्याची घाई असते. हं. तसं न करता फोर प्लेला बिलकुल महत्त्व देत नाही. बरोबर. आणि जोपर्यंत तुम्ही वॉर्मअप होत नाही, जोपर्यंत फोर प्ले करत नाही, तोपर्यंत तिला ऑर्गॅझम मिळू शकत नाही. बरोबर. आता फोर प्ले करताना त्यांना काही लेडीज पार्टचे स्टिम्युलंट जे पार्ट असतात, जे इरोटिक झोन असतात, त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं असतं. हं. दॅट स्टार्ट फ्रॉम युअर आईज, हं. दॅट स्टार्ट फ्रॉम युअर लिप्स, फ्रॉम द बुब्स, फ्रॉम थाईज अँड ऑल these थिंग्स. And lastly, I will suggest the clitoral stimulation. That is a very important. हं. कारण की आपल्या भारत देशामध्ये क्लायट्रिज एक ग्रंथी असते, आणि जसं आमचं पुरुषांचं
एक जे ग्लान्स पेनिस असतं दॅट इज द मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट, कारण तिथं नर्व एंडिंग्स खूप जास्त असतात. ओके. त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये क्लायट्रिस ग्रंथी जी असते ती 12च्या काठ्यावर जी वर असते, तर त्याच्यावर नर्व एंडिंग्स भरपूर मात्रामध्ये असतात. आणि जोपर्यंत क्लायट्रिस ग्रंथीला स्टिम्युलेट करत नाही तोपर्यंत तिला ऑर्गॅझम मिळू शकत नाही. तर प्रॉब्लेम कुठे येतो की म्हणजे विदाऊट प्रिपरेशन जर तुम्ही जर पुढं समागमासाठी जात असाल तर नक्कीच तिला ऑर्गॅझम मिळणार नाही. पण सगळ्या तयाऱ्या करून आणि जे तेव्हा जे तिला म्हणजे पूर्ण प्रॉपरली एक्साइट करून जर तुम्ही पुढे जात असाल आणि तिचा पण तुम्ही थोडा मान ठेवत असाल किंवा ते म्हणजे काही ऑर्गॅझम तिला घेऊन जाण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच तिला तुम्ही ऑर्गॅझम चांगलं प्रॉपरली देऊ शकता. बरोबर. हा, आता आणि हे हे पण लोकांना मी माहित पण नसतं. बिलकुल नाही. आणि हा, जे तुम्ही सांगितलं आईस पासून आणि येस, फोर प्ले आणि हे सगळ्या गोष्टी म्हणजे बिलकुलच म्हणजे इथे आहेच नाही. कारण मला असं वाटतं इथे प्लेजर, सेक्स इज इक्वेटिंग टू प्लेजर हे डोक्यात बऱ्याचशा नाही लोकांना नाही आहेच नाही. नाहीच नाही. आणि इट इज ऑल्सो नॉट की इट इज इक्वल प्लेजर, राईट गिव्ह राईट, अँड टेक आहे किंवा बरोबर असं म्हणजे बरोबर मोस्टली मी असं वन साइडेडच बघते की बरोबर म्हणजे बरोबर आहे. माणूस आहे मग तो हा, त्याला काय असेल की बरोबर त्याचं पिनस इन्सर्ट करेल बरोबर आणि आहे मग त्याला ऑर्गॅझम होईल आणि बरोबर आहे. मग बाई तर नुसती पडलेली आहे, तिला तर नाही, काही म्हणजे पुरुषांचं तर माहितीच नाही. ऑर्गॅझम खूप इझी आहे की तेच. इजॅक्युलेशन झालं की त्यांना ऑर्गॅझम मिळू शकतं. बरोबर, पण स्त्रियांना तसं नाही आहे. स्त्रियांना इमोशनल लेवलवर ऑर्गॅझम बरोबर. पाहिजे. ती त्यांना इंटिमेसी हां, आणि येस. आणि त्यांना ती जितकं फोरप्लेनी तुम्ही येते. इमोशनल बरोबर. तुम्ही सॅटिस्फॅक्शन देसाल, हां, तितकं ते म्हणजे फॅमिली लाईफमध्ये सॅटिस्फाईड राहणार आणि बरोबर. तिला ऑर्गॅझम पण चांगलं मिळू शकतं आणि खुश आणि राहणार. खुश राहणार. बरोबर. हां.